नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आणि बघा, आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनचा हा व्लॉग आहे। आपली मांजरीची पिल्लं बघा किती मस्त झोपलेली आहे, खेळतात, खूप धिंगा मस्ती करत असतात। तर चला, तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आजचा व्लॉग पूर्ण बघा, खूप छान आहे, नक्की तुम्हाला आवडेल। आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। रक्षाबंधनासाठी मी काही गावाला गेली नाही आणि काल लाईव्ह पण घेतला, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे की गाव लांब आहे आणि टू व्हीलरवर सगळ्यांना जाता येत नाही, आम्ही बसत नाही, त्यामुळे आम्ही गावाला गेलो नाही। आणि पुढच्या महिन्यात जायचंय, तर माझे मामन त्यांचं थोडंसं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, तर तेव्हा जायचं म्हटलं, मग तेव्हा जाता येईल, त्यामुळे आम्ही आता ह्या वेळेस गावाला गेलो नाही। आणि मुलांना सोडून एकटं जाता येत नाही, आणि मग म्हटलं कसं, आणि पेपर पण जवळ आलेत मुलांचे, तर त्यामुळे मी गेले नाही। मग घरीच साधं सिंपलच असं सेलिब्रेशन केलं, कारण ह्यावेळेस जास्त आम्हाला करायला पण इच्छा नाहीये, कारण सासूबाई त्या पण वारलेल्या आहेत, त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, मुलांची इच्छा असती म्हणून थोडं थोडं त्यांच्यासाठी सेलिब्रेट करत असतो आम्ही। आणि तुम्ही व्लॉगमध्ये बघत असाल, शक्यतो आम्ही कोणताही सण जास्त सेलिब्रेट केलेला नाहीये। आणि दीदीचा बर्थडे केला, तर तो सुद्धा तिची इच्छा होती, मुलांना नको हिरमोड व्हायला, म्हणून आम्ही सेलिब्रेट करत असतो। नाही तर सगळे सण वगैरे सगळं आमचं साधं सिंपलच चालू आहे, कारण वर्षभर सध्या असंच चालणार आहे, जास्त काही कोणत्या गोष्टीला इंटरेस्ट नाहीये, फक्त काय आहे तेवढं मुलांसाठीच करतो थोडंफार, की त्यांना चांगला आनंद वाटावा म्हणून। आणि बघा, पिल्लो किती धिंगा मस्ती करत असतात, सारखी खेळत असतात। आणि हे बघा, राग किती येतो बघा त्याला। आणि दादू आणि दीदी ह्या बहीण भावाचं आज रक्षाबंधन त्यांचं चालू आहे। दादू भरपूर दिवसापासून दीदीसाठी गिफ्ट बनवत होता, पण ते काय त्याच्याने पूर्ण झालेलं नाहीये। त्यांनी बॉक्स बनवला, पण आतलं गिफ्टच राहून गेलं, म्हटलं जाऊ दे। आणि दीदीला रक्षाबंधनला तर तो काय शेअर केलेला नाहीये, तर तो पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा येईन ना, मी शिवायला टाकलेला आहे टेलर जवळ, जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला दाखवेन। तर आमच्या इकडे बघा, अगोदर देवघराच्या आपल्या देवाला राखी वगैरे बांधतात, आईकडे शक्यतो मारुतीच्या गणपतीच्या मंदिरात जातात आणि राखी बांधतात। आणि राखी जी आहेत ना, आपली देवाला, दाराला, आणि जे वाहन असतं ते सुद्धा आपले रक्षणच करत असते एका प्रकारे त्यांना। आणि मग मंदिरात जातात, राखी वगैरे देवाला सगळ्यांना बांधून येतात, आणि मग घरी बहीण भावाला बांधत असते, असं आहे आईकडं आमच्यावाल्या। तर मग दीदीला मी म्हटलं तू तसंच कर, मंदिरात काही जाणं आमचं झालं नाही, तर म्हटलं घरीच देवांना वगैरे राखी बांध, म्हणजे ओवाळ तू, मंदिरात नाही गेलं तरी मग आता चालेल। तर घरीच तिनं मग ओवाळलं आहे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त दीदी दिसणार आहे, मी शक्यतो दिसणार नाही, तर सगळं तिलाच म्हटलं तूच बनव, आज सगळं तूच कर, म्हटलं मला काही इच्छाच नाही जास्त बनवायची व्लॉग पण। सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला, मी आता गाडीला वळवते, आणि आत्ताच मी देवांना वळवले आहे आत्ताच मी, तर चला आता बाहेर जाऊ। आणि हा ड्रेस कोणता आहे तुझा वाला? आणि हा माझा बर्थडेचा ड्रेस आहे, कसं दिसलं की सांगा आधी। हा, जा गाडीला वळव आता। हा, आम्ही आणतो, दे रे गोंडी दोन। आणि हा जो दीदीने ड्रेस घातला आहे तिच्या बर्थडेचा आहे, कसा आहे नक्की कमेंट करून सांगा, कसा दिसतो ते पण सांगा। आणि तिला म्हटलं चला आता गाडीला वळून घे, मी व्हिडिओ बनवत होते, शूट करत होते, आणि दीदीचं चालू होतं गाडीची पूजा करायचं काम, गाडीला राखी वगैरे बांधून घेत होती। तर हे बघा, ह्या पद्धतीने आपलं आहे साधं सिंपल सेलिब्रेशन, साधं सिंपल करतो, जे आपल्या प्रथा रीतिरिवाज आहे ते आपल्या मुलांना पण माहिती व्हायला पाहिजे, आणि त्यांना समजलं पाहिजे, त्यासाठी ह्या गोष्टी थोड्या थोड्या होईना मी मुलांना पण सांगत असते, असं नाही असं आहे, तर तुम्ही ते करत जा। आणि खूप अशा मस्त कमेंट येत असतात, भरपूर कमेंट येतात, लाईक पण थोडे पार यायला लागले आहेत, आणि पण कमेंट जास्त येतात, तर नक्की आपल्या चॅनलचा वॉच टाईम थोडा राहिला आहे तर सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करत जा जास्तीत जास्त। काही तुम्हाला कशी व्हिडिओ बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा, त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत जाईन मी। आणि पिल्लू बघा कसं बसले गाडीवरती,
जिथं जिथं आपण जाऊ ना तिथं तिथं जातात आणि खूप समजतं त्यांना आपण बोललेलं, आपल्या तोंडाकडे बघतात आणि अजिबात काही घाण नाही करत, काहीच नाही करत, त्रास वगैरे काही देत नाही. बघा किती मस्त बसलेलं आहे. हां काय मागील शेतात हां कसं राहा खिशात हात घातला लगेच. ते बांधून ते पण एक एक्स्ट्रा. दादू पड बहिणीच्या पाया. आशीर्वाद दे, दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायचा. हा